सकाळी सकाळी अक्षय कॉर्नर एकदम जबरदस्त मॅटर झाला होता. पोलिसांनी डायरेक्ट ना ट्रक अडवलेल्या होत्या आणि तिथे ना भयानक गर्दी झाली होती. नेमका मॅटर काय आहे तुम्हाला मी ना पुढे सांगतो. नमस्कार मंडळी, आपण सकाळी सकाळी आता हॅपीला 2 दिवसाच्या गॅप नंतर एक्सरसाइजला काढली होती. पण हॅपीली पण इतका डेंजर कंटाळा आला होता ना, कारण ती बी इतकी आळशी होत चाललेली, निस्ती जाड भदाडी झाली. तिने डायरेक्ट रस्त्यावर ना हातपाय पसरून झोपूनच घेतलं. म्हणलं चला आता हॅपीची एक्सरसाइज झाली, आपण पण पेट पूजा करू. आणि लई दिवसाने आपला ना मॅकबुक परत एकदा मी खोलला होता आणि सकाळी सकाळी घावन बी 1 नंबर बायकोनी करून दिले होते. पेट पूजा करून पुढे येऊन पाहत होतं काय मकर फुलं कापायची तयारी चालली होती. ते कापत होते. का बरं ते तुम्हाला मी पुढे सांगतो. कारण आता आपल्याला जायचं होतं गावात आहे ना दिवाळीचे गिफ्ट घ्यायला. पण आज आपली गाडी घेऊन गेले ते प्रतीक्षा मॅडम ऑर्डरला. मग काय घेतला पप्पाचा घोडा मारली त्याला टाच. आता गावात जायचं कारण असं होतं दिवाळीचं गिफ्ट घ्यायला. जसं जायचं म्हणलं बायको म्हणली मला बी खरेदी करायची. कोणा बरोबर असं होतं कमेंट करून सांगा. मग काय एका ठिकाणी पोहोचलो तिथं डायरेक्ट डोंगर चढून आपल्याला वर जावं लागलं. तिथं आज जाताना पाहिलं म्हणलं मकर गिफ्ट भाऊ इथं आपल्याला आहे ना गिफ्ट घ्यावंच लागेल, पण आपल्याला बी घरी वापरायला काहीतरी घ्यावं लागेल. तेवढ्यात बायकोने डायरेक्ट तिथं ना ट्याळणी चालू केली. आता तिला काय गिफ्ट घ्यावं हे सुचत नव्हतं. मी म्हणलं बाई तुम्हाला काय विचारू नको, हे काय आपलं काम नाही. आता गिफ्ट घेऊन बाहेर नाही पडत तर रेल्वेने डायरेक्ट आपल्याला हिरवा झेंडा दाखवला. ते म्हणे भाऊ आम्ही तुला फॉलो केलं. आता यांनी फॉलो केलं दादा, तुम्ही पण फॉलो करून घ्या ना. तुमचा मराठी माणूस आहे दणकन फॉलो करा आणि आपल्या मराठी माणसाला जबरदस्त सपोर्ट करा. एक काम उरकलं, चला आता जाऊ दुसरीकडे. पण श्रीरामपूरच्या रस्त्यांची इतकी भयानक अवस्था झाली आहे ना, ती धुळी इतकी उडती का मेकअप करायची पण गरज नाही. आता गावात आल्यानंतर बायकोने आपला खिसा कापला नाही असं होणारच नाही. तिने डायरेक्ट सणासुदीचा आपल्याला ना रिकामं करून टाकलं. तिथून गावात येताना पाहिलं का माझ्या डोक्यात एक आलं की आपण ऑनलाईन खरेदी करतो तर आपण ना आपल्या स्थानिक लोकल गरिबांकडून ना खरेदी केली पाहिजे. कारण आपण ऑनलाईन वाल्यांकडून खरेदी करतो ना ते काय आपल्याला वर्गणी देत. मी घरी पोहोचलो, यांनी हातपाय पसरले होते. आपण भेटू उद्या.